हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत छोले आणि बटाट्याची रस्साभाजी. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती छान अशी रस्साभाजी छोलेची दिसत आहे. तर ही रेसिपी आपण कशी बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया आपण ही रस्साभाजी कशी करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी इथे कढईमध्ये बारीक स्लाइस केलेले सुके खोबरे घेतलेले आहे, ते घालत आहे. त्यात 2 मिरच्या टाकत आहे. थोडेसे जिरे घालून घेऊया आपण यात. चार ते 5 लसूण पाकळ्या, थोडीशी लवंग, एक 2 ते 3 लवंग. हे सर्व आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारचे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. यामध्ये एक पिकलेला मोठा लाल टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे. तर ह्याचं पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि छान असं वाटण तयार होईल. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता मी 4 बटाटे आणि छोले 4 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये असं शिजवून घेतलेलं आहे. तर यातील बटाटे आपण बाजूला काढून घेऊया आणि हे बटाटे आपण बारीक चिरून घेऊया. हे बघा मी चिरून घेतलेले. एका कढईत तेल गरम करूया. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. हे बघा मोहरी घालत आहे. मोहरी अशी छान तडतडू द्यायची आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत आता जिरे, तमालपत्र, यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आपण घालणार आहे, बारीक चिरलेला कांदा. हे बघा कांदा गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक कट केलेले टोमॅटो. हे बघा टोमॅटो घालून मी मिक्स करून घेतलेले. त्यामध्ये आपण आता तयार केलेले वाटण घालून घेऊया. जे आपण आता वाटण तयार केलेलं होतं तेच वाटण आहे. वाटण घालून आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे वाटण आपण 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत हळद. हे बघा हळद. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. इथे मी एव्हरेस्टचा छोले मसाला घालत आहे 1 चमचा. हे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मिक्स झालेलं आहे. एक 5 मिनिटं अजून आपण शिजवून घेतलेलं आहे याला. यामध्ये आता आपण घालूया शिजवून घेतलेले छोले आणि त्याबरोबर जे आपण पाणी होतं ते सुद्धा पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. हे बघा सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरलेला बटाटा जो आपण शिजवून घेतलेला होता. सर्व बटाटा मी यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. आता आपण या चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी. तर गॅस मंद आचेवर किंवा मीडियम साईजवर आपण करून एक 5 ते 10 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी रंग आलेला आहे या भाजीला. तर मला अजून थोडंसं हे रबरबीत हवं होतं
म्हणून मी एक 5 ते 10 मिनिट अजून याला शिजवून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटं अजून शिजवून घेऊन हे बघा छान अशी रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. तर मी गॅस बंद करत आहे. तुम्ही बघू शकताय किती छान अशी ही भाजी दिसत आहे. यावर मी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे वरतून. आणि ही भाजी तुम्ही चपाती भाजी किंवा तांदळाची भाकरी रोटी कशाबरोबर पण खाऊ शकता. खूप छान ही भाजी लागते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.